उन्हाळा वाळवणीमध्ये आपल्याला सर्वात कठीण वाटणारा वाळवणीचा पदार्थ म्हणजे चिकाची कुरडई. गहू किती दिवस भिजवत घालायचे, गव्हापासून चीक कसा काढायचा, चीक कसा शिजवायचा, चीक शिजवताना कोणती काळजी घ्यायची की ज्यामुळे आपली कुरडई बिलकुल फसणार नाही, हे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. भिजत घातलेल्या गव्हापासून चीक काढून त्या चिकापासून रंगबेरंगी चिकाची कुरडई कशी बनवायची ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कुरडई बनवताना छोट्या छोट्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, म्हणून थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे, तरी व्हिडिओ पूर्ण पहा. तर चिकाची कुरडई बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 4 दिवस आधी गहू भिजत घालायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी 4 दिवस आधी हा गहू भिजत घातलेला होता. हा जो गहू आहे, हा गहू इथे जुना मी असा घेतलेला आहे, म्हणजे आदल्या वर्षीचा जो गहू आहे तो मी निसून स्वच्छ करून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून 4 दिवस इथे भिजत घातलेला होता. आता तुम्ही इथे बघू शकता, गहू छान असा इथे मुरलेला आहे. गहू भिजत घालताना जर घरातील वातावरण थंड असेल तर हा जो गहू आहे तो 4 दिवस आपल्याला उन्हामध्ये भिजत घालायचा आहे. म्हणजे हा जो डबा आहे तो उन्हामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि रोज रात्री याचं पाणी मात्र आपल्याला बदलवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हा गहू छान असा इथे भिजलेला आहे. आता थोडा थोडा गहू अशा प्रकारे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे आणि 1 ते 2 वेळा बटन आपल्याला फक्त थोडी वर व थोडी खाल करत अशी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला मिक्सरला हा गहू वाटताना आपल्याला एकदम बारीक इथे गहू वाटायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता, गहू जो आहे तो जाडसरच इथे तुम्हाला दिसत आहे. याने काय होईल की आपला जो गव्हाचा कण आहे बारीक, तो या चिकामध्ये बिलकुल जाणार नाही. इथे आपल्याला ही काळजी नक्कीच घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, गहू जो आहे तो मी इथे छान असा वाटून घेतलेला आहे. आता थोडा थोडा करत अशा प्रकारे हातावर दाब देत आपल्याला याचा चिका काढून घ्यायचा आहे. तुम्ही कोंडा बघू शकता, जाडसर इथे कोंडा निघालेला आहे. याचाच अर्थ की मी गहू हा मिक्सरला जास्त बारीक वाटून घेतलेला नाही. अशा प्रकारेच थोडा थोडा दाब देत आपल्याला गव्हामधला जो चिका आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे. आणि गव्हामधला चिका अशा प्रकारे वेगळा केल्यानंतर आता एक डबा घ्यायचा आहे आणि डब्याला आपल्याला एक जो पातळ कापड असते, इथे मी ब्लाऊज पीसचा वापर करत आहे. जर ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही कॉटनचा कापडसुद्धा इथे पातळ असा घेऊ शकता आणि तो कापड आपल्याला डब्याला बांधायचा आहे. आणि डब्याला कापड बांधल्यानंतर हा जो चिका आहे तो आपल्याला कापडावर थोडा थोडा घालत इथे आपल्याला हा चिका गाळून घ्यायचा आहे. इथे चिका गाळताना आपण जर कापडानं हा चिका गाळून घेतला तर जो आपला चिका आहे तो इथे छान असा तयार होतो. म्हणजेच याच्यामध्ये बिलकुलच गव्हाचे कण जात नाही. म्हणून इथे चिका काढताना आपल्याला कापडाचाच वापर करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी चिका काढण्यासाठी चाळणीचा सुद्धा वापर केला जातो, पण चाळणी वापरताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते की चाळणीला आपल्याला तेल लावायचं असते. जर आपण चाळणीला तेल लावलं नाही तर चाळणी खराब होण्याची शक्यता असते. मग चाळणीला तेल न लावता किंवा आपण बिलकुलच चाळणीचा वापर न करता जर आपण अशा प्रकारे डब्याला असा कापड बांधून जर चिका काढला तर आपल्या चिका हा छान तर उतरतोच, पण बिलकुलच याच्यामध्ये गव्हाचा कणसुद्धा जात नाही. म्हणून इथे चिका काढताना आपल्याला अशा प्रकारे मस्त असा कापडाचाच वापर इथे करायचा आहे. कपड्यावरून जेव्हा आपण हा चिका गाळून घेतो तेव्हा चिका तर मस्त असा आतमध्ये जातो, पण याच्यामधला जो कोंडा आहे तो पूर्णतः वर राहतो. आणि तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा मी इथे चिका गाळून घेतलेला आहे. आता हा जो कोंडा उरलेला आहे याच्यामध्ये आपल्याला काही पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला एकदा हा कोंडा छान असा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाण्याने हा कोंडा धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर आणखी एकदा आपल्याला हा चिका जो आहे तो अशा प्रकारे बघा इथे गाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा इथे चिका पूर्णतः गाळून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि इथे बघू शकता, अशा प्रकारे मी हा जो कोंडा होता तो सुद्धा छान असा इथे धुवून घेतलेला आहे आणि याच्यामधला जो चिका होता तो सुद्धा मी इथे वेगळा करून घेतलेला आहे. आता हा जो चिकाचा डबा आहे तो आपल्याला रात्रभरासाठी डब्याला झाकण लावून असाच एका ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. तर आता भेटूया आपण दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे पाहू शकता, आपला चिका जो आहे तो आतमध्ये बसलेला आहे आणि पाणी मात्र असं वर तरंगत आहे. आता हे जे पाणी आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण धापोड्यासाठी वापरू शकतो किंवा हे पाणी जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये असं जमा करून ठेवून दुसऱ्या दिवशी आणखी याचा जो चिक आहे तो आतमध्ये बसतो आणि त्या चिकापासून आपण मस्त असे
इथे चिकाच्या पातळ कुरडयासुद्धा करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता मी चिकाच्या वरचं जे पाणी आहे ते पूर्ण इथे काढून घेतलेलं आहे आणि इथे मस्त असा आपला घट्ट चीक इथे तयार झालेला आहे. एका चिकाच्या पाण्यापासून किंवा एका चिकापासून आपण 2 ते 3 प्रकार इथे नक्कीच करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आतमध्ये घट्ट असा चीक इथे बसलेला आहे आणि मी तुम्हाला थोडा असा हा चीक एकदम जवळूनसुद्धा दाखवत आहे. आता आपल्याला काय करायचं, तर आता हा जो चीक आहे तो आपल्याला एका चमच्याने इथे अशा प्रकारे बघा फोडून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो चीक आहे तो आतमध्ये खूप असा घट्ट बसतो, म्हणून आपल्याला या चमच्याने त्याला एकसोय असा करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, तर एका भांडं आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर मी इथे एक डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये एक डबा एवढं चीक इथे काढून घेतलेलं आहे. आता चीक शिजवताना ज्या डब्याने आपण चीक घेतलेला आहे त्याच डब्याने एक डबा एवढं पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या डब्याने मी एक डबा पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी फुटली की याच्यातलं थोडं पाणी आपल्याला बाजूला असं करून घ्यायचं आहे. म्हणजे पाऊण डबा आपल्याला पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे. पाऊण डबा पाणी ठेवायचं आहे आणि आता त्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या कलरच्या आपल्याला कुरडया बनवायच्या आहेत तो कलर आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर मी सर्वात आधी ऑरेंज कलरच्या कुरडया घालणार आहे, म्हणून मी इथे ऑरेंज कलर घालून घेतलेला आहे. आता एक डबा आपण चीक वापरत आहे आणि त्या एक डबा चिकासाठी इथे 1 चम्मच एवढं मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे. तर इथे बघा आपण एक डबा चीक घेतलेला आहे आणि एक डबा चिकासाठी इथे पाऊण डबा इथे पाणी आपण घेत आहे. आता आपण जेव्हा चीक फोडून घेतलेला होता तेव्हा आपण थोडं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं होतं, त्या कारणाने इथे आपल्याला चीक जेवढा तेवढंच इथे पाणी वापरायचं आहे आणि त्याच्यामधलं थोडं पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला चीक शिजवण्यासाठी एका हातामध्ये अशा प्रकारे जे लाटणं आपल्याकडे असतं ते लाटणं घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चीक पूर्णतः या पाण्यामध्ये अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये चीक टाकला की लगेच आपल्याला या बेलण्याने आपल्याला अशा प्रकारे बघा त्याला ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत पूर्णतः याचा कलर चेंज होत नाही किंवा जोपर्यंत हा चीक जो आहे तो पूर्णतः घट्ट यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे लाटणं आहे किंवा हे जे बेलणं आहे ते बिलकुलच आपल्याला थांबवायचं नाही. अगदी 5 मिनिटात असं इथे आपल्या लक्षात येईल की आपला जो चीक आहे तो घट्ट यायला सुरुवात झालेली आहे. चीक घट्ट यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच इथे गोडे वगैरे धरत आहे असं काही नाही. तर चीक एकसारखा आपण अशा प्रकारे याला ढवळत राहिला की आपोआपच चिकाचे जे गोळे आहे ते व्हायला इथे सुरुवात होतो. म्हणजे चीक जो आहे तो घट्ट यायला इथे सुरुवात होतो आणि मस्त इथे चीक आपला शिजून तयार होते. बिलकुलच चिकामध्ये गोळे धरल्या जात नाही किंवा चीक इथे कच्चाही राहत नाही. अशा पद्धतीने जर आपण चीक शिजवला तर आपली कुरडईसुद्धा इथे खूप अशी मस्त जमते. म्हणजे डबल टिब्बलने आपली ही जी चिकाची कुरडई आहे ती अशा पद्धतीने जर आपण चीक शिजवला तर आपली कुरडईसुद्धा डबल टिब्बलने इथे फुलणार आहे. तुम्ही समोर इथे पाहू शकता. तर इथे तुम्ही बघा अगदी 10 ते 15 मिनटं इथे पूर्ण झालेली आहे आणि 10 ते 15 मिनटं चीक मी अशा प्रकारे या बेलण्याने ढवळत होते आणि ढवळताच याचा मस्त असा इथे एक गोळा तयार झालेला आहे. बिलकुलच या चिकामध्ये कुठेच गोळे वगैरे धरलेले नाही. म्हणजे इथे चीक आपला परफेक्ट असा तयार आहे. आता इथं आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते थोडं पाणी याच्यामध्ये घालून घेऊया आणि अशा प्रकारे चीक चमच्याने आता एक वेळा प्रेस करूया. त्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 15 मिनटं आपल्याला हा चीक जो आहे तो छान असा इथे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूप सोपी अशी चीक शिजवण्याची पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. अशा प्रकारे झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं हा चीक शिजवून घ्यायचा आहे आणि 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकाला मस्त अशी इथे वाफ दाटलेली आहे. आता एकदा आणखी अशा प्रकारे चमच्याने आपल्याला हा चीक अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे. आणखी एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आणखी मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटे हा चीक इथे शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून जर चीक शिजवण्याची वेळ जर मला विचारली तर पूर्णतः इथे मला पाऊण तास एवढा चीक शिजवण्यासाठी इथे गेलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. चीक इथे छान शिजलेला आहे आणि चीक शिजल्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला एक कुरडईचा जो साचा असतो तो घ्यायचा आहे. साच्यामध्ये अशा प्रकारे चीक आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे. चीक शिजला की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर त्या चिकावर आपल्याला आपला जो हात आहे किंवा जे आपण पाणी लावलेले बोटं आहे ते असे चिकाला लावून पाहायचे. जर आपल्या हाताला किंवा बोटाला चीक बिलकुलच चिटकला नाही तर समजायचा की आपला चीक इथे छान असा शिजवून तयार आहे. मी जेव्हा दुकानातून हा कलर आणला तेव्हा ऑरेंज कलर म्हणून कलर आणला आणि हा कलर इथे
पिवळा असा निघालेला आहे. छान अशी कुरडई दिसत आहे. आता ही कुरडई आपल्याला अशा प्रकारे बघा टाकून घ्यायची आहे. तुम्ही कुरडई इथे बघू शकता मस्त अशी पडत आहे. आता जर तुम्हाला छान छान असे छोटे छोटे फुले याचे बनवायचे असेल तर आपली जी कुरडईचा साचा असते त्याच्यामधली जी प्लेट असते त्याची जी छिद्र असतात ते सुद्धा आपण इथे शिवून घेऊ शकतो. पण मला अशाच कुरडया आवडतात म्हणून मी अशाच ह्या कुरडया टाकून घेत आहे. कलरफुल अशा मस्त लाल, ऑरेंज, तशाच पिवळ्या, हिरव्या अशा 4 प्रकारच्या कुरडया मी इथे बनवून घेतलेल्या आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अप्रतिम अशा इथे चिकाच्या कुरडया आपल्या तयार झालेल्या आहे. ह्या ज्या कुरडया आहे ह्या कुरडया मी फॅनखाली एका पॉलिथिनवर घालून घेतलेल्या आहे. तुम्ही ह्या कुरडया सकाळी करू शकता किंवा सायंकाळच्या सुद्धा ह्या कुरडया मस्त सावलीमध्ये करू शकता. सावलीमध्ये फॅनच्या हवेखाली आपण ह्या कुरडया 1 तास सुकवून घेणार आहे. 1 तासानंतर ह्या ज्या कुरडया आहे ह्या परड्यावर ठेवून 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये खमंग अशा वाळू द्यायच्या आहे. म्हणजेच या कुरडयाला जाळी लागणार नाही, अळी लागणार नाही आणि ही जी कुरडई आहे 2 ते 3 वर्ष सहज टिकू शकेल. याच्यासाठी आपल्याला 3 दिवस छान अशा उन्हीमध्ये ह्या कुरडया वाळून घेणे खूप आवश्यक आहे. तुम्ही इथे बघू शकता 3 दिवसानंतर मी ह्या कुरडया तुम्हाला दाखवत आहे. कुरडया बघू शकता, कुरडयाचा कलर बघू शकता. अप्रतिम अशा ह्या कुरडया इथे झालेल्या आहे. ही एक कुरडई तुम्हाला अगदी जवळून दाखवते. तुम्ही याच्या कड्यासुद्धा पाहू शकता आणि तळल्यानंतरसुद्धा तुम्हाला या कुरडया कशा झाल्या त्या कळणारच आहे. तुम्ही इथे बघू शकता भरपूर साऱ्या अशा कुरडया झालेल्या आहे. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्याच कुरडया दाखवत आहे, पण माझ्या इथे भरपूर अशा कुरडया इथे झालेल्या आहे. आता एकीकडे तेल गरम करायला ठेवते आणि तुम्हाला कुरडई मी तळूनसुद्धा दाखवते. तुम्ही इथे बघू शकता तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि कुरडई टाकता क्षणी छान अशा कड्या त्याच्या फुलून वर येत आहे. म्हणजेच आपली इथे कुरडई परफेक्ट झालेली आहे. इथे मी ज्या चिकाच्या कुरडया बनवल्या त्या अगदी छोट्या छोट्या अशा बनवलेल्या आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार किंवा तुम्हाला जशा आवडते तशा मोठ्या लहान इथे करू शकता. इथे मस्त अशा रंगबिरंगी आपल्या चिकाच्या कुरडया तयार झालेल्या आहे. इथे बघू शकता मस्त अशा कुरडया मी तळून घेतलेल्या आहे. रंगबिरंगी चिकाच्या कुरडया इथे आपल्या तयार आहे. याच्या कळ्या बघू शकता अगदी वेगवेगळ्या अशा निघालेल्या आहे. म्हणजे इथे आपल्या चिकाच्या कुरडया परफेक्ट झालेल्या आहे. आजची ही चिकाची कुरडई ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.